नमो शेतकरी आठवा हप्ता। आपल्या राज्याने ठरवलं, देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी दरवर्षी आमच्या शेतकऱ्याला 6,000 रुपये शेतकरी सन्मान निधी देतात, तर महाराष्ट्र देखील नमो कृषी सन्मान योजनेच्या अंतर्गत 6,000 रुपये देईल, थेट आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चाललाय। आणि त्याच वेळी आमच्या लक्षात आलं, बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता येणारच म्हणतात, पण एक मोठा धक्कादायक देणारी बातमी समोर आली आहे। यावेळी लाखो शेतकऱ्यांचे नाव यादीतून कट केले आहेत। तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार की नाही, डिसेंबरमध्ये नेमके कोणत्या आठवड्यात रक्कम जमा होणार, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुमचं नाव कट होऊ नये यासाठी आता काय केलं पाहिजे, हे सगळं आमच्या या व्हिडिओमधून आता शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी अशाच शेतकरी उपयोगी अपडेटसाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पाहूया सर्व काही सविस्तर माहिती। नमो शेतकरी योजना आठवा हप्ता कधी बँक खात्यामध्ये जमा होणार, चला तर पाहूया सर्व काही सविस्तर माहिती। नमो सरकारी एट द इन्स्टॉलमेंट। महाराष्ट्रातील लाखो शेतकरी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत, तो क्षण आता जवळ आला आहे। राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। मात्र यावेळी लाभार्थी संख्येमध्ये झालेली कपात चर्चेत विषय वाढत आहे। सगळ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न जमा होत आहे की कधी होणार आठवा हप्ता जमा। नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता नेमकं कधी मिळणार, हा प्रश्न प्रत्येकी शेतकऱ्यांच्या मनात आहे। सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्याची राजकीय परिस्थिती आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहता राज्य सरकार डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात हा निधी वितरित करण्याची दाट शक्यता आहे। व तसेच लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये घट का झाली आहे। योजनेच्या सुरुवातीला लाभार्थ्यांची संख्या मोठी होती, परंतु आता ती दिवसेंदिवस कमी होत आहे। कृषी विभागाने दिलेल्या आकड्यानुसार मित्रांनो, पीएम किसानचा 20वा हप्ता, हा हप्ता सुमारे 96 लाख शेतकऱ्यांना मिळाला होता। तसेच 21वा हप्ता ही संख्या 92 लाख ते 93 लाखावर आली होती। आता नमोचा आठवा हप्ता केवळ 90,41,241 शेतकऱ्यांनाच मिळणार आहे। या कपातीची मुख्य कारणे काय आहेत, चला तर पाहूया। शेतकरी मित्रांनो, कारण नंबर 1, अपात्र लाभार्थी। तपासणीमध्ये सुमारे 28,000 मृत लाभार्थी आढळले आहेत। बघा मित्रांनो, तसेच कारण नंबर 2, दुहेरी लाभ। एकाच जमिनीवर दोनदा लाभ घेणारे 35,000 लाभार्थी वगळण्यात आले आहेत। नंबर 3, रेशन कार्ड निशक, म्हणजे रेशन कार्डावर आधारित कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला आता लाभ दिला जात आहे। त्यामुळे पती पत्नी दोघांना मिळणारा लाभ आता थांबणार आहे शेतकरी मित्रांनो। नंबर 4, उत्पन्न कर ITR। ज्या शेतकऱ्यांनी आयकर भरला आहे किंवा जे सरकारी सेवेत आहेत, अशांना या योजनेतून बाहेर काढले जाणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, तुमचे नाव यादीत आहे की नाही कसे तपासायचे। योजनेचे नियम कठोर झाले असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नाव कट झाले असल्याची शक्यता आहे। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आपले स्टेटस तपासणे आवश्यक आहे। चला तर ते कसे तपासायचे सांगतो। नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जावा। बेनिफिशियल स्टेटस पर्यायावर क्लिक करा। तुमचा मोबाईल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबरवर टाकून स्टेटस तपासू शकता। तुमचे KYC पूर्ण आहे की नाही आणि बँक खाते आधार कार्डाशी लिंक आहे की नाही याची खात्री करून घ्या मित्रांनो, सरकारची भूमिका काय आहे। शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये देऊन आर्थिक बळ देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। मात्र हा लाभ केवळ गरजू आणि पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोचावा यासाठी ही फिल्डिंग चालू आहे, प्रक्रिया राबवण्यात येत आहे। त्यामुळे खऱ्या लाभार्थ्यांना वेळेवर मदत मिळण्यास थोडा वेळ लागू शकतो, पण मदत सरकारची नक्की मिळणार शेतकऱ्यांना। मित्रांनो, आमच्या चॅनलकडून तुमच्यासाठी महत्त्वाची एक सूचना, ज्या शेतकऱ्यांनी अजूनही आपले KYC पूर्ण केलेले नाही त्यांनी ते तातडीने पूर्ण करावे, अन्यथा 8व्या हप्त्यापासून तुम्हाला वंचित राहावे लागू शकते। तसेच मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता डिसेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे।
पण यावेळी सरकारने नियम अधिक कडक केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची नावे यादीतून काढण्यात आली आहेत. जर तुमचं ई-केवायसी पूर्ण नसेल, आधार बँक लिंक नसेल किंवा रेशन कार्डाच्या नियमामध्ये अडचण असेल तर तुमचा हप्ता अडकून राहू शकतो. म्हणूनच आजच अधिकृत पोर्टलवर जाऊन तुमचं स्टेटस तपासावा आणि ही माहिती तुमच्या गावातील इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोचवा. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आणि अशाच खात्रीशीर शेती योजनांच्या अपडेटसाठी AN मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.